इयत्ता 9वी विषय भूगोल बाह्य प्रक्रिया भाग 2 अभ्यासूयात। अपक्षरण म्हणजे खडकांची झीज होणे होय। अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होत असते। खनन व घर्षण यांसारख्या प्रक्रियांमुळे ही झीज होते। पाणी, वारा, बर्फ इत्यादी जेव्हा जमिनीवरून वाहतात तेव्हा त्यांचे खडकाशी घर्षण होते व त्यातूनच खडकांचे अपक्षरण होते म्हणजेच खनन होते। म्हणूनच वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यांना अपक्षरणाची कारके असे म्हणतात। वारा, नदी, हिमनदी यांचे कार्य प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असते। सागरी लाटा व भूजल यांचे कार्य त्यांची उपलब्धता ज्या प्रदेशामध्ये आहे त्याच्यावर अवलंबून असते। वारा, नदी, हिमनदी हे अनुक्रमे वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप आहेत। म्हणजेच या पदार्थांच्या घनतेत फरक आहे, तसेच त्यांच्या वाहण्याच्या वेगात सुद्धा फरक असतो। त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा फरक आढळतो। परिणामतः या कारकांमुळे तयार होणाऱ्या भूरूपात सुद्धा फरक आढळतो। अपक्षरण वहन प्रक्रियेद्वारे भूपृष्ठावरील खडकांचं आच्छादन दूर होत असतं। याचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केलेला होता। आपण आता पहिलं कारक पाहूयात, नदी। पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील काही पाणी जमिनीत मुरते तर काही पाण्याची वाफ होते। उरलेले पाणी जमिनीच्या उतारानुसार म्हणजे जास्त उंचीच्या भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहू लागते व स्वतःचा मार्ग आखत जाते। याला जलप्रवाह असे म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होत असते। भूप्रदेशाचा उतार, नदीचा वेग, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्यातील गाळाचे प्रमाण या घटकांवर नदीच्या कार्याचे स्वरूप अवलंबून असते। उताराच्या दिशेने वाहत असताना नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व सोबत आणलेल्या गाळामुळे नदीपात्राच्या तळाचे व काठाचे खनन होते। तसेच प्रवाहातील रेती, दगडगोटे इत्यादी एकमेकांवर आदळून फुटतात। या सर्व अपक्षरण क्रियांमुळे प्रमुख भूरूपे तयार होतात। ती कोणती ते पाहूयात। नदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे इथे आपल्याला दिसत आहेत। फी आकाराची दरी, धबधबा, घळई इत्यादी। या प्रत्येकाची आपण सविस्तर सचित्र माहिती पाहूयात। इथे आपल्याला घळई दिसते। पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो। येथे काठापेक्षा तळाचं खनन जास्त होतं, त्यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते। उदाहरणार्थ आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये वैतरणा नदीची घळई, रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीची घळई इथे आपल्याला घळई तयार होण्याची प्रक्रिया दिसतीये। या दुसऱ्या चित्रामध्ये अधिक खोल घळई झालेली दिसतीये। इथे आपल्याला घळईचं चित्र दिसतंय। हा घळईचा भाग दिसतोय आपल्याला। ही कशा पद्धतीने घळई झालेली आहे तयार। फी आकाराची दरी। नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते। गाळाचे वहन करण्यात नदीची शक्ती अधिक खर्च पडते। परिणामी तळभागाचे खनन कमी होते, मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते। उताराचा भाग खननामुळे मागे सरला जातो, त्यामुळे दरीचे उभट तट रुंदावून दरीला फी आकार प्राप्त होतो। इथे आपल्याला दिसतोय पश्चिम घाटात अशा अनेक दऱ्या आढळतात। इथे हा एक फी आकार झालेला दिसेल। इथेही आपल्याला ही दिसतीये फी आकार दिसेल। धबधबा। डोंगरावरून वाहताना पाणी जेव्हा एखाद्या कड्यावरून खाली पडते तेव्हा धबधबा तयार होतो। काही प्रदेशात कठीण व मृदू खडकांचे थर जवळजवळ आढळतात। येथे कठीण खडकांपेक्षा मृदू खडकांची झीज लवकर होते व नदीपात्राच्या उंचीत फरक होऊन धबधबा निर्माण होतो। धबधब्याच्या तळाशी कुंडल निर्माण होतात। भारतामध्ये नर्मदा नदीवरील धुआंधार आणि शरावती नदीवरील गिरसप्पा हे धबधबे प्रसिद्ध आहेत। आपण इथे समजून घेऊयात। इथे पाणी वाहतंय उंचावरून आणि ते पाणी खाली पडताना दिसतंय। इथे कठीण खडक दिसत आहे, इथे मृदू खडक दिसत आहे। काही कालावधीनंतर आपल्याला धबधबा कशा पद्धतीने दिसतोय पहा।
या ठिकाणी कुंडल तयार होत आहेत आणि हे पाणी पुढे जाताना दिसत आहे. नदीचे वहन व संचयन कार्य. मुलांनो, आपण आत्तापर्यंत अपक्षरण पाहिलं. अपक्षरण म्हणजे खनन कार्य होतं. पण नदी जेव्हा वाहत असते, पुढे पुढे जात असते, तेव्हा तिचं संचयन कार्य होतं, म्हणजेच गाळाचं संचयन होतं. संचयन या शब्दासाठी निक्षेपण हा शब्द आता इथून पुढे पुन्हा पुन्हा येईल. त्यामुळे संचयन आणि निक्षेपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, हे लक्षात ठेवा. अपक्षरण क्रियेमुळे तयार झालेला गाळ नदीच्या प्रवाहातून वाहून नेला जातो. जमिनीचा उतार मंद झाल्यास नदीच्या प्रवाहाची गती मंद होते व परिणामी नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता मंदावते. अशा ठिकाणी गाळ साचण्यास सुरुवात होते. या गाळ साचण्याच्या क्रियेस निक्षेपण किंवा संचयन कार्य असं म्हणतात. नदीच्या वहन आणि निक्षेपण कार्यामुळे पुढील प्रमुख भूरूपे तयार होतात. पाहूयात. त्रिकोणी आकारात भरड गाळाच्या संचयनातून पंखाकृती मैदान तयार होतं. इथे आपल्याला दिसेल भरड गाळाचं संचयन झालेलं आहे या ठिकाणी आणि त्याचा आकार पंखाकृती आहे. नदीची नागमोडी वळणे. नदीत ज्यावेळी गाळाचे प्रमाण खूप वाढते त्यावेळी तिला सर्व गाळ वाहून नेता येत नाही. छोट्याशा उंचवट्याने किंवा अडथळ्यामुळे तिच्या प्रवाहाची दिशा बदलते. अशावेळी ज्या बाजूकडे नदी वळली असेल त्या बाजूच्या काठावर खनन होते आणि त्या समोरील काठावर निक्षेपण होते. आपण आकृतीच्या सहाय्याने परत एकदा पहा. इथे आपल्याला खनन प्रक्रिया दिसेल, इथे निक्षेपण प्रक्रिया दिसेल, इथे खनन प्रक्रिया दिसेल, इथे निक्षेपण प्रक्रिया दिसेल, इथे निक्षेपण प्रक्रिया दिसेल या बाजूला, या बाजूने खनन प्रक्रिया दिसेल. अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी प्रवाह दिशा बदलतो तेथे तेथे बाहेरील काठावर खनन व आतील काठावर निक्षेपण होत असते. अशा वारंवार होणाऱ्या क्रियेमुळे नदी प्रवाहास नागमोडी आकार प्राप्त होतो. ही नागमोडी वळणे अतिशय तीव्र झाल्यास दोन वळणांचा भाग खूप जवळ येतो. पुराच्या काळात पाण्याचा जोर वाढतो व नदी प्रवाह वळणातून न वाहता सरळ दिशेत वाहतो. तुटलेल्या भागातून नालाकृती सरोवरांची सुद्धा निर्मिती होताना दिसते. आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी अशी अनेक नालाकृती सरोवरे तयार केली आहेत. आसाम राज्यातही ब्रह्मपुत्रा नदीमुळे अशी अनेक सरोवरे तयार झालेली दिसतील. पुढे जाऊयात. नदीत गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, नदीचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण, भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात. नदीच्या गाळाचे संचयन झाल्यामुळे नदी पात्रात पुढील भूरूपे तयार होतात. पूरतट, पूर मैदाने आणि त्रिभुज प्रदेश. आपण यांची माहिती घेऊयात. पूर मैदान, इथे तुम्हाला आकृतीमध्ये पूर मैदान दिसत आहे. इथे पूरतट हे नदीचं पात्र, पुन्हा पूरतट आणि पूर मैदान दिसत आहे. निक्षेपण क्रियेमुळे, निक्षेपण म्हणजे पुन्हा एकदा अर्थ सांगते, संचयन. गाळाचं संचयन होणं म्हणजे निक्षेपण. निक्षेपण क्रियेमुळे नदीच्या काठावर पूर मैदान व पूरतट तयार होतात. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ काठापासून दूरवर वाहून नेला जातो, तर भरड गाळ काठावरच निक्षेपित केला जातो. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून पूर मैदाने तयार होतात. काठालगतच्या साचणाऱ्या भरड गाळामुळे तेथील उंची वाढत जाते व त्यामुळे नदीच्या काठावर पात्राला समांतर असे तट तयार होतात. यांना पूरतट असं म्हणतात. गंगा नदीच्या पूर क्षेत्रात असे पूरतट व पूर मैदाने तयार झालेली आहेत. इथे आपल्याला पूरतट आणि पूर मैदान दिसत आहेत. त्रिभुज प्रदेश. नदी समुद्रास मिळताना तिच्या प्रवाहाला सागरी लाटांचा विरोध होतो व नदीच्या मुखाशी तिने वाहून आणलेल्या गाळाचे निक्षेपण होते. यामुळे नदी प्रवाहास अडथळा निर्माण होऊन प्रवाहाला फाटे फुटतात व नदी अनेक शाखांनी समुद्रास मिळते. या शाखांना वितरिका असं म्हणतात. अशा निक्षेपणामुळे तेथे गाळाचे त्रिकोणाकृती प्रदेश निर्माण होतात. त्यांना त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. भारतात गंगा, गोदावरी, कावेरी या नद्यांच्या मुखाशी असे त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले आहेत. गंगा ब्रह्मपुत्रा नदीच्या मुखाशी सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. इथे आपल्याला हा सागर दिसत आहे आणि या बाजूने नद्या अनेक मुखांच्या वितरिकांच्या साहाय्याने
सागरास मिळताना दिसत आहेत. असे त्रिकोणाकृती आकार तयार झालेले दिसत आहेत. पुढील आकृती पाहूयात त्रिभुज प्रदेशाची. इथे आपल्याला मुख्य नदी वाहताना दिसतीये आणि ती अनेक शाखांच्या साह्याने, वितरिकांच्या साह्याने समुद्रात जाऊन मिळताना दिसतीये आणि इथे त्रिकोणाकृती आकार झाल्याचे आपल्याला दिसत आहेत. इथे काही ठिकाणी बेटंसुद्धा तयार झालेली आहेत. या ठिकाणी ही बेटं आहेत, या वितरिका आहेत. हिमनदीचे खनन, वहन व संचयन कार्य. उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचीवरील प्रदेशात हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम साचून कालांतराने त्याचे बर्फात रूपांतर होते. साचलेले बर्फ एकावर एक असलेल्या थरांच्या दाबामुळे उताराच्या दिशेने हळूहळू सरकू लागते. अशा उताराच्या दिशेने पुढे जाणाऱ्या बर्फाच्या प्रवाहास हिमनदी म्हणतात. हिमनदी घनरूप असल्याने तिचा वेग अतिशय कमी असतो. हिमनदीतील साचलेल्या बर्फाची जाडी, प्रदेशातील तापमान व जमिनीचा उतार या घटकांवर हिमनदीचा वेग अवलंबून असतो. हिमनदी देखील नदीप्रमाणे अपक्षरण, वहन आणि निक्षेपणाचं काम करत असते. हिमनदीच्या खनन कार्यातून म्हणजेच अपक्षरण कार्यातून तयार होत असलेली भूरूपे पाहूयात. हिमगह्वर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी, मेषशिला यांविषयी सविस्तर माहिती पाहूयात. इथे आपल्याला हिमगह्वर आणि गिरीशृंग दिसत आहेत. हिमगह्वरचा अर्थ पाहूयात. याआधी वेग कमी असला तरी घनरूपातील जलाचे वस्तुमान खूप जास्त असल्याने हिमनदीद्वारे अपक्षरण कार्य मोठ्या प्रमाणावर घडून येते, हे आपल्याला लक्षात येईल. हिमगह्वर आणि गिरीशृंगाची माहिती पाहूयात. हिमगह्वर इथे आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी दाखवलेला आहे कशा पद्धतीने तयार झाला आहे. पर्वत उताराच्या तळाकडील खोलगट भागात साचलेले बर्फ प्रवाही बनते. या बर्फाच्या अपक्षरण कार्यामुळे डोंगर उताराची, खळग्यांच्या तळाची व दोन्ही कडांची झीज होते. कालांतराने या भागास आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. त्याला हिमगह्वर असं म्हणतात. इथे आपल्याला दिसतोय आराम खुर्चीसारखा आकार. त्यानंतर गिरीशृंग. नजीकच्या दोन हिमगह्वरांमधील कडांची झीज मोठ्या प्रमाणावर होते व कडे धारदार बनतात. एखाद्या करवतीसारखा दिसणाऱ्या या कडांना शुककूट असं म्हणतात. पर्वत उताराच्या 3 किंवा 4ही बाजूस हिमगह्वर तयार झालेले असता यामधील भागाचे उतार अतिशय तीव्र बनतात व त्यांच्या दरम्यानचा शिखराचा भाग एखाद्या शिंगासारखा दिसू लागतो. त्याला गिरीशृंग असं म्हणतात. आपल्याला इथे गिरीशृंग दिसेल. या ठिकाणी गिरीशृंग आहे. ही पट्टी सरकली की तुमच्या लक्षात येईल. यू आकाराची दरी. हिमनदीच्या अपक्षरणामुळे तिचा दरीकडच्या तळाचा भाग सपाट बनतो व काठ तीव्र उताराचे बनतात. तळाकडील भाग जास्त खोल होत गेल्याने दरीला इंग्रजी यू अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून अशा दरीला यू आकाराची दरी असं म्हणतात. आपल्याला इथे दिसेल हा यू आकार दिसतो आणि त्यामुळे याला यू आकाराची दरी असं म्हटलेलं आहे. लोंबती दरी इथे आपल्याला दिसेल. मुख्य हिमनदीच्या मानाने तिला मिळणाऱ्या उपहिमनद्यांमधील बर्फाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मुख्य हिमनदीपेक्षा उपहिमनद्यांचे अपक्षरण कार्य कमी प्रमाणात होते. या उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदीच्या दरीपेक्षा कमी खणल्या जातात. परिणामी त्यांचे तळाकडील भाग मुख्य दरीच्या तळापेक्षा अधिक उंचीवर राहतात. बर्फ वितळल्यावर या उपहिमनद्यांच्या दऱ्या लोंबत असल्यासारख्या दिसतात. म्हणून त्यांना लोंबत्या दऱ्या असं म्हटलं जातं. मेषशिला पाहूयात. नदी वाहत असताना एखादा मोठा खडक तुकडा मध्ये येऊन हिमनदी त्यावरून वाहते. पृष्ठभाग घासला जातो आणि उतार तीव्र होतो. त्याला मेंढीचा आकार प्राप्त होतो आणि म्हणून त्याला मेषशिला असं म्हणतात. इथला पृष्ठभाग घासला जाऊन उतार तीव्र झालेला आहे. याला मेषशिला असं म्हटलेलं आहे. हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोड असं म्हणतात. हिमोडाचे प्रमाण तळाकडे व काठाकडे जास्त असते. पुढे बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याने मोठ्या आकारमानाचे व जड हिमोड त्याच ठिकाणी साचतात, तर लहान आकारमानाचे व हलके हिमोड दूरवर वाहत जातात व तेथे साचतात. त्यातून तयार होणारी भूरूपं पाहूयात. आपल्याला इथे तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोडास
भूहिमोड असं म्हटलं जातं. हिमनदीच्या काठाकडील निक्षेपित हिमोडास पार्श्वहिमोड असं म्हटलं जातात. काठाच्या बाजूने जो हिमोड साठलेला आहे त्याला पार्श्वहिमोड असं म्हणतात. जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येऊन तेथे त्यांच्या आतील दोन कडेच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोड तयार होतो. इथे ही या बाजूने नदी आली, ही या दिशेने नदी आली आणि इथे तयार झालेला हा मध्य हिमोड असेल. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हिमोड साचतो. हा हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्याने त्याला अंत्यहिमोड असं म्हटलं जातं. या ठिकाणी तो हिमोड साठत असतो. आपल्याला इथे पार्श्वहिमोड दिसतो आहे आणि इथे मध्य हिमोड दिसत आहे. हिमोडगिरी पाहूयात. भूहिमोडाचे प्रचंड ढिगाच्या स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झालेल्या लंब गोलाकार टेकड्यास हिमोडगिरी म्हणतात. उत्तर आयर्लंड, उत्तर युरोपचे मैदान इत्यादी भागात हे भूरूप आपल्याला पाहायला मिळतं. हिमोडकटक. काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्या तयार होतात. अशा टेकड्यांना हिमोडकटक असं म्हणतात. वाऱ्याचं कार्य व भूरूप पाहूयात. वाऱ्याचं कार्य प्रामुख्याने वाळवंटी व कमी पर्जन्याच्या प्रदेशात होते. या प्रदेशाची काही वैशिष्ट्ये पाहूयात. वाळवंटी प्रदेश सहसा उष्ण कटिबंधाच्या भागात कर्क व मकर वृत्ताच्या आसपास आढळतात. वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान 250 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असते. पर्जन्यमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी असते. पर्जन्याचे प्रमाण कमी असल्यामुळे वनस्पतींचे आच्छादन अभावानेच आढळते. अडथळा कमी असल्याने वाऱ्याचे कार्य प्रभावी ठरते. इतर कारकांप्रमाणे वारा देखील अपक्षरण, वहन व निक्षेपणाचं काम करत असतो. वारा आपल्याबरोबर वाळू, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. ते आपटल्यामुळे किंवा घासून गेल्याने वाऱ्याच्या मार्गातील उंचवट्याचे व तळाकडील खडकांचे अपक्षरण घडून येते. वाळूचे कण वाऱ्याच्या जोराने उचलले जातात व दूरवर वाहून नेले जातात. अशा प्रक्रियांद्वारे भूरूपे तयार होतात. त्यांची माहिती पाहूयात. इथे आपल्याला दिसेल भूछत्र खडक, अपक्षरण खळगे आणि यार्दांग. भूछत्र खडक. वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या उंच खडकावर वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूच्या कणांचा आघात होतो. जमिनीलगत वाहणारे कण मोठे असतात पण त्यांचा वेग कमी असतो. मध्यम उंचीवर कणांचा आकार लहान असला तरी वेग जास्त असल्याने आघात मोठा होतो. त्यामुळे उभ्या खडकाच्या मधल्या भागात अपक्षरण जास्त होते व या खडकास छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. यास भूछत्र खडक असे म्हणतात. इथे आपल्याला दिसेल या ठिकाणी आघात जोराचा होतो आणि याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. वारा वाहण्याची दिशा दिसतीये तुम्हाला. या बाजूने वारा वाहत आहे. याची आकृती तयार झालेली पाहूयात. आपल्याला इथे आघात होऊन खडकांची झीज, अपक्षरण झाल्याचं दिसेल आणि एक भूछत्रासारखा आकार त्याला प्राप्त होतो म्हणून भूछत्र खडक असं म्हटलं जातं. अपक्षरण खळगे. वाळवंटी प्रदेशातील वाळू वाऱ्याच्या जोरामुळे उचलली जाते. अशी वाळू दूरवर वाहून नेली जाते. ज्या भागातून वाळू वाहून जाते तेथे खोल खळगा तयार होतो. अशा खळग्यांना अपक्षरण खळगे म्हणतात. इजिप्त देशातील कतारा खळगा अशाच प्रक्रियेतून तयार झाला आहे. इथे आपल्याला खळगे दिसतील. वारा वाहण्याची प्रोसेस दिसते. इथे वारा वाहतोय. काही कालावधींनी अशा प्रकारचे खळगे तयार होतात. याला अपक्षरण खळगा असं म्हटलं जातं. यार्दांग. वाऱ्यामुळे होणाऱ्या वाळूच्या वहनामुळे भूपृष्ठावरील मृदू खडकांची झीज मोठ्या प्रमाणात होते व त्या दरम्यान असलेल्या कठीण खडकांचे भाग कमी झिजतात. मृदू खडकांच्या अपक्षरणामुळे तेथे पन्हाळीसारखे आकार बनतात व कमी झिजलेले कठीण खडकांचे भाग लांब उंचवट्याच्या स्वरूपात दिसतात. या भूरूपास यार्दांग असं म्हणतात. आपल्याला इथे मृदू खडक दिसत आहेत. इथे कठीण खडक दिसत आहेत. वाऱ्याची दिशा अशा पद्धतीने यार्दांग तयार होतात. अतिशय सुंदर पुढे आकृती दिसेल पहा. यार्दांग तयार झालेले मृदू खडक या ठिकाणी झिजलेले आहेत.
कठीण खडक, मृदू खडक, मृदू खडक, कठीण कठीण. वाऱ्याच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे. बारखान, सैफ, उर्मीचिन्हे, लोयस मैदान ही वाऱ्याच्या संचयन कार्यातून तयार होतात. वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाळू वाहून नेली जाते. वाळूच्या कणांचे आकारमानानुसार वहन होत असते. अतिसूक्ष्म असे कण हजारो किलोमीटरपर्यंतही वाहून नेले जातात. त्या मानाने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाऱ्यामुळे वाहून आणलेल्या वाळूचे निक्षेपण होऊन वेगवेगळी भूरूपं तयार होतात. त्या भूरूपांची नावं आपण आत्ताच ऐकली. वालुकागिरी किंवा त्याला बारखान असंही म्हटलं जातं. वाऱ्याच्या वेगात बदल झाल्यामुळे त्याची वहन क्षमता बदलते. वाऱ्याच्या मार्गात अडथळा आल्यामुळेही वाऱ्याचा वेग मंदावतो. त्यामुळे वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या वाळूचे निक्षेपण होते. अशा निक्षेपणातून वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. त्यांना वालुकागिरी असं म्हणतात. वालुकागिरीच्या आकारानुसार त्यांचे प्रकार पडतात. बारखान असं एक म्हटलं जातं आणि त्याला सैफ टेकड्या असं एक म्हटलं जातं. वारा वाहताना त्याला अडथळा आल्याने किंवा त्याचा वेग मंदावल्याने त्याच्याबरोबर आलेली वाळू एखाद्या ठिकाणी साचते. साचलेल्या वाळूच्या ढिगास कालांतराने चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होतो. त्यांना बारखान असं म्हणतात. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील टेकडीचा उतार मंद असतो, तर विरुद्ध बाजूचा उतार तीव्र असतो. पश्चिम राजस्थानमधील भारतीय महावाळवंटात अशा टेकड्या पाहायला मिळतात. इथे आपल्याला वाऱ्याची दिशा बाणाच्या साहाय्याने दाखवलेली आहे आणि कशा पद्धतीने बारखान तयार झालेला आहे दिसत आहेत. चंद्रकोरीचा आकार पहा. सैफ टेकड्या. अरेबियन भाषेत सैफ म्हणजे तलवार. वाऱ्याच्या दिशेने लांबवर होणाऱ्या वाळूच्या निक्षेपणातून लांबट आकाराच्या वालुकागिरींची निर्मिती होते. या टेकड्या कमी उंचीच्या असतात, तर त्या काही किलोमीटरपर्यंत पसरलेल्याही आढळतात. इथे वाळूची टेकडी कशी तयार झाली आहे ते पहा. वाऱ्याचा प्रवाह कशा पद्धतीने वाहतोय तो बाणाच्या दिशेने दाखवलेला आहे. इथे आपल्याला सैफ वाळूच्या टेकड्या तयार झालेल्या दिसत आहेत. उर्मीचिन्हे. वाळवंटी प्रदेशात मंद वाऱ्याबरोबर माती व बारीक वाळूंचे संचयन होऊन उर्मीचिन्हांची निर्मिती होते. यांचा आकार व क्रम जलतरंगासारखा किंवा लाटांसारखा असतो. यांची उंची 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा कमी असून विस्तार वाऱ्याच्या दिशेला लंबाकार असतो. वेगवान वाऱ्यामुळे उर्मीचिन्हे नाहीशी होतात. वाऱ्याची दिशा बदलल्यावर उर्मीचिन्हे एकमेकात मिसळतात किंवा उर्मीचिन्हांचा विस्तार व दिशासुद्धा बदलते. हमादा. वाऱ्याबरोबर वाळूचे सूक्ष्म कण हजारो किलोमीटरपर्यंतही वाहून नेले जातात व वाळवंटी प्रदेशापासून लांब अंतरावर त्यांचं निक्षेपण होतं. इथे आपल्याला निक्षेपित कण तुकडे दिसत आहेत. लाटांचे कार्य व भूरूपे. सागर किनाऱ्यावर सागरी लाटांमुळे अपक्षरणाचे कार्य होत असते. जेथे सागरी लाटांचा मारा जोरात होतो तेथे अपक्षरणाचे कार्य मोठ्या प्रमाणावर सातत्याने होते, तर ज्या ठिकाणी सागरी लाटांचा जोर कमी असतो अशा भागात निक्षेपणाचे कार्य होते. त्यामुळे काही ठिकाणी सागर किनारपट्टीचे खनन होते, तर काही किनारी भागात संचयन होते. सागरी लाटांच्या खनन कार्यातून तयार होणारी आपल्याला भूरूपे इथे दिसत आहेत. सागरात आतपर्यंत शिरलेल्या जमिनीच्या भागास भूशिर असं म्हणतात. भूशिराच्या तळाकडील भागावर सागरी लाटामुळे मोठ्या प्रमाणावर अपक्षरण घडते. अशा भागात खडकाळ किनारे तयार होतात आणि किनाऱ्यावर अपक्षरणामुळे भूरूपे तयार होतात. इथे आपल्यासमोर दिसत आहेत तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे तयार होत असतात. इथे आपल्याला सागर किनाऱ्यावरील भूरूपे दिसत आहेत. या ठिकाणी सागरी कडा पहा, सागरी गुहा, तरंगघर्षित मंच, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी. सागरी गुहा. भूशिराच्या खालच्या भागात लाटांचा आघात होत असतो. इथे आपल्याला दिसेल इथे लाटांचा आघात होत असतो. त्यावेळी खडकांच्या फटीत हवा कोंडली जाते व खडकांवर दाब पडतो. कोंडलेली हवा स्फोटकरित्या बाहेर पडते. अशावेळी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. अशी क्रिया वारंवार घडल्याने खडक ठिसूळ होऊन त्यांची झीज होते
व त्या ठिकाणी कोनाड्यासारखा भाग तयार होतो. कालांतराने हा भाग मोठा व खोल खोल होत जातो. यालाच सागरी गुहा असं म्हणतात. पुढील घटक पाहूयात. तरंगघर्षित मंच. खडकाळ भागात सागरी लाटांच्या सतत माऱ्याने सागरी कड्याची झीज होत असते व ते मागे हटतात. त्यांच्या पायथ्याकडे सपाट मंचाची निर्मिती होते. अशा मंचांना तरंगघर्षित मंच असे म्हणतात. सागरी कडा लाटांच्या सतत माऱ्यामुळे भूशिराच्या पायथ्याजवळील भागाची झीज होते व उभट भाग शिल्लक राहतो. याला सागरी कडा असं म्हणतात. उदाहरणार्थ हरिहरेश्वर, भगवती बंदर. इथे आपल्याला सागरी कमान दिसत आहे. सागरी लाटांच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे पाहूयात. दोन लगतच्या भूशिरांदरम्यान सागर किनारा काहीसा अंतर्वक्र असतो. भूशिरांच्या भागात अपक्षरण होऊन सुट्या झालेल्या खडकांच्या कणांचे निक्षेपण अशा अंतर्वक्र किनारी भागात होत असते. याशिवाय जमिनीवरून नद्या व इतर कारकांनी वाहून आणलेले अवसाद तसेच सागराच्या अंतर्गत भागातून लाटांनी आणलेले अवसाद यांचेही या भागात निक्षेपण होते. अशा निक्षेपणातून तयार होणारी भूरूपं पुळण, वाळूचा दांडा आणि खाजण. खाजण वाळूचे दांडे व सागरी किनारा यांच्या दरम्यान असणाऱ्या व मुख्य सागरी जलापासून अलग झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास खाजण किंवा खारकच्छ असंही म्हणतात. केरळ राज्यातील वेम्बनाडसारखं विस्तीर्ण असं खाजण सरोवर आणि ओरिसा राज्यातील चिल्का सरोवर ही खाजण सरोवराची उत्तम उदाहरणं आहेत. पुळण दोन लगतच्या भूशिरांदरम्यान असलेल्या भागात जमिनीवरून मोठ्या प्रमाणात अवसाद येतात. तसेच या भागात पाण्याची खोली कमी असल्याने सागरी लाटांचा वेग त्या मानाने कमी असतो. त्यामुळे या भागात सागरातून व जमिनीवरून येणाऱ्या अवसादांचे निक्षेपण होते. बहुतांशी बारीक वाळू येथे येऊन किनाऱ्यालगत साचते. या भूरूपास पुळण असं म्हणतात. दिवेआगार, गुहागर येथे पुळणी तयार झालेल्या आहेत. चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण आहे. वाळूचा दांडा भूशिरालगत वाळूचे निक्षेपण एका भूशिरापासून दुसऱ्या भूशिराकडे किनाऱ्याला समांतर दिशेत होत असते. कालांतराने याची लांबी वाढत जाते व पुळणापासून काही अंतरावर पाण्यात घुसणारे बांधासारखे भूरूप तयार होते. याला वाळूचा दांडा असं म्हणतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रेवदंडा व श्रीवर्धन या ठिकाणी ही भूरूपे पाहावयास मिळतात. भूजल खनन, वहन व संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे. पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते. काही पाणी भूपृष्ठावरील सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगातून झिरपून ते भूपृष्ठाखालील अच्छिद्र खडकांच्या स्तरापर्यंत जाते व तेथे त्याचा साठा होतो. भूपृष्ठाखाली साठलेल्या अशा पाण्यालाच भूजल असं म्हणतात. भूजलाचं कार्य खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. यालाच भूजलामुळे होणारे अपक्षरण असं म्हणतात. भूजलात द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास किंवा भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास त्यातील विद्राव्य स्थितीतील खनिजांचे निक्षेपण होते. काही खडकात विद्राव्य खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. असे खडक असलेल्या प्रदेशात भूजलाचे कार्य प्रामुख्याने आढळते. चुनखडक हा या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे. भूजलाच्या कार्यामुळे चुनखडकाच्या प्रदेशात विशिष्ट प्रकारची भूरूपे निर्माण होतात. क्षरण, वहन, निक्षेपण या भूजलाच्या कार्यामुळे पुढील भूरूपे तयार होतात. यामध्ये विलयविवर, गुहा आणि लवणस्तंभ. इथे आपल्याला सर्व भूरूपे एका ठिकाणी पाहायला मिळतील. विलय छिद्रे चुनखडक असलेल्या प्रदेशात पृष्ठभागावरील पाणी भेगातून झिरपतं. आपल्याला इथे आकृती क्रमांक 1 मध्ये ही झिरपण्याची प्रक्रिया दिसेल. विलयछिद्र होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यावेळी चुनखडकाचा काही भाग पाण्यात विरघळतो व त्यामुळे पृष्ठभागावर छिद्रे तयार होतात. ही प्रक्रिया पुष्कळ वर्षे सातत्याने चालू राहिल्यास ही छिद्रे मोठी होतात. त्यांना विलयछिद्रे म्हणतात. भूपृष्ठावरून वाहणारे पाणी या छिद्रात वाहत गेल्याने ते एकाएकी लुप्त होते व दूर अंतरावर पुन्हा पृष्ठभागावर अवतरते. पुढील भाग गुहा. चुनखडकाच्या प्रदेशामध्ये विलयछिद्रातून खाली गेलेले पाणी
भूपृष्ठाखालून वाहू लागते. भूपृष्ठाखाली अच्छिद्र व कठीण खडकांचा थर असल्यास पाणी खाली झिरपण्याऐवजी कठीण खडकांवर साचते व भूपृष्ठाच्या उताराच्या समांतर दिशेत वाहू लागते. तेथील खडकातील चुनखडीसारखी विद्राव्य खनिजे भूजलात विरघळतात. कालांतराने त्या भागात गुहा तयार होतात. अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूर पठारावर तसेच मेघालय, आंध्र प्रदेश या राज्यातही आपल्याला गुहा पाहायला मिळतात. इथे आपल्याला विलयविवर दिसत आहे. इथे आपण आता लवणस्तंभ पाहतोय. चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात. ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभांची निर्मिती होते. त्यास लवणस्तंभ असं म्हणतात. छताकडून तळाकडे खाली वाढणाऱ्या झुंबरांना लवणस्तंभ असं म्हणतात. इथे आपल्याला दिसत आहेत छताकडून जमिनीकडे वाढणारे, त्यांना लवणस्तंभ असं म्हणतात. तर तळाकडून छताकडे वर वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणतात. या भागात दिसत आहेत आपल्याला. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात पारनेरजवळ कान्हूर पठार आणि आंध्र प्रदेशामध्ये बोरा गुहा या परिसरात ही भूरूपं आपल्याला पाहायला मिळतात.